फायनली एक्साइटमेंट संपली होती आणि गिफ्ट हातात आलं होतं. कधी एकदा ओपन करते असंच झालं होतं. हॅलो, मी ज्योती. आणि दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आमच्या ऑफिसमध्ये सिक्रेट सांता होता. लाईक असं की आपण आपली नेम न्यू एका बॉक्समध्ये टाकायचे आणि त्या बॉक्समधून जो कोणी चिठ्ठी उचलेल, ज्याला कोणाला नाव जाईल ना, त्याच्यासाठी एक आपण छोटंसं गिफ्ट द्यायचं असतं. आणि तसंच मग मलाही बॉय झालं होतं. सो मी त्याच्यासाठी एक छोटंसं आणि भारी गिफ्ट घेतलं होतं. पण आमच्या ऑफिसमध्ये ना दरवर्षी काही ना काही ॲक्टिव्हिटी केल्याच जातात. तर ह्या वर्षी असं होतं की तुमचा फ्लोअर जो कोणी असेल ना, त्या फ्लोअरनी कॉन्ट्री करून तुमचा फ्लोअर म्हणजे सजवायचा आहे वगैरे. तर आमचा फ्लोअर ना पूर्णपणे काम बंद करून पूर्णपणे ह्यावाला सगळ्या सजावटी करायला लागले होते. दिवाळीमध्ये सुद्धा एवढे करत नाही तेवढं हे सिक्रेट सांतासाठी करत होते. पैशाचा काहीही विचार करत नव्हते, मागं पुढं जेवढं लागतंय तेवढं आणत होते. मग फायनली तो वाला मुवमेंट आला जिथे की आम्हाला गिफ्ट डिस्ट्रीब्युट होणार होते आणि त्यामध्ये हा सिक्रेट सांता मधूनच कुठून आल्यासारखं झालं. आणि आल्यानंतर त्यांनी माहोल एकदम भारी करून टाकला होता. सगळ्यांना चॉकलेट देत होता, पण आमच्याकडे चॉकलेट आलेच नाही त्याचे. मग काय गिफ्ट भेटलं आणि गिफ्ट भेटल्यानंतर मी ओपन करून पाहिलं तर मला खूप साऱ्या अशा क्यूट छोट्या छोट्या मूर्त्या होत्या. आणि त्या मूर्त्या म्हणजे असं होतं की वाईट बोलू नका, वाईट बघू नका आणि वाईट ऐकू नका. दुसरी तर अशीच होती की ज्याचा काहीच संबंध नव्हता. तर तुम्हाला कसं वाटलं सिक्रेट सांता नक्कीच सांगा.